रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज बघा आपण होळी कधी साजरी करायची, म्हणजे होळी कधी पेटवायची, भद्रांचं सावट, त्याचबरोबर यावेळेस चंद्रग्रहण आहे तर काय करायचं, पूजा कशी करायची. बघा, होळीच्या दिवशी आपल्या राशीनुसार कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत, त्याचे काय फायदे आहेत, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टेक्स्ट करून देणार आहे. तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू देखील शकता. तर आता आपण माहिती बघूया. 2026 म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्चच्या सायंकाळपासून सुरू होत असली तरी त्याच वेळी भद्रा काळ देखील सुरू होत आहे. शास्त्रात भद्रा काळात होलिका दहन करणे अत्यंत अशुभ मानले जाते. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. ग्रहण काळात सूतक पाळावं लागतं. सूतक पाळावं लागत असल्यानं पूजा अर्चा करणं शक्य नसतं. यामुळं 2 मार्चच्या रात्री भद्रा असताना आणि 3 मार्चला ग्रहण असताना नेमकी होळी कधी पेटवावी असा प्रश्न पडलेला आहे. काही पंचांगांनुसार 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:24 ते 6:36 या दरम्यान प्रदोष काळ आहे. या 12 मिनिटांच्या कालावधीत भद्रेचा मुखभाग सोडून होलिका दहन करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणजेच 2 मार्चला आपल्याला होलिका दहन करायचं आहे. हा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त असल्याने वेळेचं पालन करणं आवश्यक आहे. 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 भद्रा सुरू होईल, जी 4 मार्चच्या पहाटे 4:30 राहील. भद्रा काळात होळी पेटवल्याने कुटुंबावर किंवा गावावर संकट येऊ शकतं, अशी आपल्याकडे धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे भद्रा पुच्छ काळात पर्यायी मुहूर्त सांगितला आहे, जो की प्रदोषकाळी आपल्याला 2 मार्चला होळी पेटवायची आहे. 3 मार्च रोजी 3:21 चंद्रग्रहण सुरू होत आहे. सूतक सुरू होईल सायंकाळी 6:26 ते 6:46 या वेळेस. ग्रहण दृश्यमान असेल. ग्रहण काळात अग्नी प्रज्वलित करणे किंवा धार्मिक विधी करणे शास्त्रात वर्ज्य असल्याने 3 मार्चचा संध्याकाळचा मुहूर्त धोक्यात आला आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या सूतकामुळे 3 मार्चला रंग खेळणं देखील शक्य होणार नाही. त्यामुळे देशभरात बुधवारी म्हणजेच 4 मार्चला धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. ग्रहणाचे शुद्धीकरण झाल्यानंतरच रंगाच्या उत्सवाला सुरुवात होईल. आता ज्योतिषांच्या मते जर पौर्णिमा 2 दिवसांचं प्रदोष काळात व्याप्त असेल आणि भद्रेचा अडथळा असेल तर पहिल्या दिवशी भद्रा पुच्छ काळात किंवा भद्रा मुख सोडून प्रदोष काळात होळी पेटवणे शास्त्रसंमत ठरते. होळीच्या अग्नीतून सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि वाईटांचा नाश व्हावा यासाठी मुहूर्ताची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे 2 मार्चला सायंकाळी प्रदोष काळात होळी पेटवायची आहे. चुकीच्या वेळी केलेली होळी हानिकारक ठरू शकते, म्हणून 12 मिनिटांच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता बघूया होलिका दहनाच्या दिवशी अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत हे उपाय नेमके कोणते, तर जाणून घेऊया. होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत. मेष रास, गूळ आणि लाल फुले अग्नीत अर्पण करा, यामुळे आरोग्यात सुधारणा येईल. वृषभ रास, पांढरे तीळ किंवा खडीसाखर अर्पण करा, आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. त्याचबरोबर मिथुन रास, हिरवे मूग किंवा कापूर अग्नीत टाका, अडकलेली कामे पूर्ण होतील. कर्क रास, अक्षता म्हणजेच तांदूळ आणि पांढरी फुले अग्नीमध्ये अर्पण करा, मानसिक शांतता मिळेल. त्याचबरोबर सिंह रास, गहू किंवा गुळाचा तुकडा अर्पण करा, समाजात मान सन्मान वाढेल. आता कन्या रास, हिरवे मूग किंवा वेलची अग्नीत टाका, व्यवसायात प्रगती होईल. तूळ रास, पांढरे चंदन किंवा साखरेचे खडे अर्पण करा, वैवाहिक जीवनात गोडवा येईल. पुढची रास
वृश्चिक रास, गूळ आणि लाल मोहरी अर्पण करा, शत्रूवर विजय मिळेल. धनुरास, पिवळी मोहरी किंवा हरभरा डाळ अर्पण करा, नशिबाची साथ लाभेल. मकर रास, काळे तीळ किंवा मोहरीचे तेल अग्नीमध्ये अर्पण करा, शनी दोषापासून मुक्ती मिळेल. पुढची रास कुंभरास, काळे तीळ किंवा लोखंडी खिळा सांभाळून टाका, कामातील अडथळे दूर होतील. पुढची रास म्हणजे मीन रास, हळकुंडाचा तुकडा किंवा पिवळी फुले अग्नीमध्ये अर्पण करा, आध्यात्मिक प्रगती होईल. काही विशेष नियम म्हणजे सगळ्यात पहिला की प्रदक्षिणा. होलिका दहन झाल्यावर अग्नीला किमान 3 किंवा 7 प्रदक्षिणा नक्की घाला. दुसरी गोष्ट, विभूती म्हणजेच होळीची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख घरी आणून कपाळाला लावा, अंघोळीच्या आधी अंगाला लावा आणि मगच अंघोळ करा. आणि घरात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते असं देखील सांगतात. तिसरी गोष्ट, नारळ. जर खूप दिवसांपासून एखादी समस्या सुटत नसेल तर एक सुका नारळ डोक्यावरून 7 वेळा उतरवून तो होलिका दहनाच्या अग्नीत टाका, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. होळीची पूजा कशी करावी ते आता आपण बघूया. होळी पेटवण्याआधी अंगणामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं, रांगोळी काढायची, गाईच्या गोवऱ्या ज्या शेणाच्या गोवऱ्या असतात त्या तिथे लावायच्या, मध्ये एक एरंड्याची काडी लावली जाते. त्याचबरोबर रांगोळी वगैरे काढून तिथे तुम्ही छानपैकी त्या होळीला एक हार वगैरे अर्पण करायचा, कापूर टाकायचा, नारळ, उदबत्ती, धूप सगळं लावायचं. पुरणाचा नैवेद्य आपण या दिवशी आवर्जून बनवतो. होळीची पूजा हळदी, कुंकू, अक्षत, फुलं वाहून होळीची पूजा करायची. होळीमध्ये तुम्ही पुरणाचा नैवेद्य टाकायचा. ही सगळी पूजा झाल्यानंतर होळी पेटवायची. पेटवल्यानंतर होळीला तुम्हाला 3 किंवा 7 प्रदक्षिणा मारायच्या. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी, आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी आनंदी प्रेम राहावं यासाठी होलिकेला प्रार्थना करायची. एखाद्याला नजर लागली असं वाटत असेल तर घरातील कुठल्याही व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा नारळ उतरवून तो होळीत टाकावा. आपल्या राशीनुसार कोणते उपाय करावे हे तर आपण बघितलंच आहे. मात्र अजून काही खास उपाय आर्थिक समस्यांसाठी, कर्जांसाठी असतील तर ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. मात्र होलिकेची पूजा आवर्जून सर्वांनी करा. आणि त्याचबरोबर 2 तारखेला संध्याकाळी 5:55 पौर्णिमा लागत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 तारखेला चंद्रग्रहण आहे. त्यामुळे महिलांनो, पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो तुम्ही 2 तारखेला 6 वाजेच्या नंतर 7 ते 8च्या टायमिंगमध्ये तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.